श्री स्वामी समर्थ. कसे आहात तुम्ही सर्व? ठीकच असणार, ठीकच राहा. इथे वाजले आहे 3:30 आणि मी 3 वाजताच उठली सकाळी, कारण की आम्हाला बाहेर जायचं आहे पिकनिक करायला. तर 5 मिनटात मी झाडू वगैरे सगळं आवरून घेतलेलं आहे. इथे चहा मांडून घेतलेला आहे, कारण की सकाळी मला चहा लागतो आणि थंडी फार आहे. विचार केला कॉफी घ्यायचा, पण मी म्हटलं नाही, चहाच घेते. तर इथे मी ब्रश करते, चहा मांडून दिला आहे गॅसवर आणि ब्रश करते. आणि रात्रीच सगळं आवरसावर भांडे वगैरे घासून घेतले मी, कारण की बाहेर निघताना सगळं नीटनेटकं असलेलं, तर आपण जेव्हा बाहेरून येतो घरी तर आपल्याला कामं करायचा आळस नाही आहे, सगळं स्वच्छ असलं तर म्हणून मी सगळं रात्रीच करून टाकलं, सगळं साफसफाई. आणि रात्री आम्ही बॅगा वगैरे भरून घेतल्या होत्या. तर इथं बघा माझी बॅग पॅक झालेली आहे. ह्या थैलीमध्ये खायच्या वस्तू घेतलेल्या आहे मी, आणि बाकीचे खायच्या वस्तू मम्मी वगैरे घेणार आहे. तर इथे बघा यांनासुद्धा चारा वगैरे टाकून दिलेला आहे, झाकझूक करून ठेवलेला आहे, कारण की थंडी आहे. माझी आंघोळ झालेली आहे, मी तयारी केलेली आहे, आणि मेन म्हणजे चार्जर घेऊन घेतलेला आहे. तर आम्ही निघालो आहे माझ्या बहिणीकडे. तर आम्हाला इथून 4:30 वाजले निघाला. तर तिच्या घरी गेल्यावर आम्ही नाश्ता वगैरे करू. आणि थंडी फार आहे म्हणून मी शॉली घेतली आणि कॅपी घातलेली आहे, कारण की मला थंडी फार लागते आणि मला थंडी लागली, माझं डोकं वगैरे दुखते, त्यामुळे मी स्वतःला कवर करून घेतलेलं आहे. तर बहिणी करून आम्ही निघालो. नाश्ता वगैरे पोहे वगैरे केले होते तिने. तर त्यांना वगैरे घेऊन मग आम्ही 2 गाड्यांनी गेलो होतो. तर त्यांना घेऊन मग आम्ही निघालो आहे रायगडसाठी. तर रायगडला आम्ही तिच्या नणंदकडे थांबणार आहोत रात्रभर. तर तिथून निघालं तर आम्हाला 5 वाजले होते, 5-6 वाजून गेले ते तिथून निघता, कारण की उशीरच होतो ना. तर इथे बघा आम्ही आता हायवेला लागलो आहो. हा हायवे रोड आहे, रायगड हायवे. तर नागपूरवरून निघालो आहो आम्ही आत्ता. तर आता आम्ही रायगडला जाणार आहे. तिथे आम्हाला रात्रच होणार पोचताना. तर तिथून मग आम्ही कुठे जाणार आहोत तर मी समोर सांगणार आहे तुम्हाला. तर चला. तर इथे बघा आता हा हायवे लागलेला आहे आणि छान मस्त ऊन पडलेले आहे. तर मी माझी कॅप वगैरे काढून घेतलेली आहे. इथे आम्ही पेट्रोल भरणार आहे आणि थोडंसं फ्रेश पण होऊन जाऊ, कारण की एकच आहे की बाहेरपेक्षा पेट्रोल पंपवर क्लीन राहते. आणि इथे बघा मस्ती सुरू आहे, मस्त मुलांची मस्ती सुरू आहे. आणि रायगडवरून आम्ही तिथून सकाळी निघालो. नंतर तिथून निघाल्यानंतर आम्ही रायगडवरून निघालो. तिथूनसुद्धा आम्ही पोह्याचा वगैरे डब्बा घेऊन घेतलेला आहे. तर मी तिथला व्हिडिओ नाही काढले आहे, की मला नाही ऑकवर्ड वाटलं, तिथलं चांगलं नाही वाटलं तिथून काढलेलं. तर गाडीमध्ये बघा पिल्लूंना आम्ही मागच्या सीटमध्ये तिघांना टाकून दिलेलं आहे. तर यांची मस्ती सुरू आहे मस्त, आणि फार मस्त एन्जॉय करत करत आम्ही गेलो. आणि फार मजा आली जाताना येताना, असा थकवा वगैरे काहीही वाटला नाही आम्हाला. आणि हा पिल्लू आमच्या सोबत होता म्हणून आम्हाला खूप म्हणजे फ्रेश असं काही वाटलं नाही, थकावट वगैरे. आणि मुलींनासुद्धा काही म्हणजे वाटलं नाही. आणि इथे बघा आम्ही थोडा वेळ गाडी थांबवली रायगडवरून जेव्हा निघालो आम्ही. इथे आणि इथे नदी आहे, आणि त्या नदीवर बघा धुकं अक्षरशः तहरत आहे आणि इतकं छान वाटत आहे. हा दृश्य बघा तुम्ही किती छान वाटत आहे. म्हणून आम्ही 5-10 मिनिटं इथे थांबलो, व्हिडिओ फोटो वगैरे काढली. आणि दोन्ही साईडनं, नदीच्या दोन्ही साईडनं इतकं सुंदर वाटत होतं. नदीवर छान ओस म्हणजे गारवा जे होते, गारवाची जी ओसची जी वाफ होती, ओस दिसत होते, तुम्हाला दिसत असणार, बघू शकता. खूप छान. आणि जेव्हा मी प्रत्यक्ष जेव्हा पाहत होतो ना, खूप छान वाटत होतं. मोबाईलमध्ये तेवढे क्लिअरिटी नाही आली आहे, पण रिअलमध्ये खूप छान वाटत होतं. आणि इथेही बघा मला फार थंडी वाटत होती. मग मला सगळे म्हणत होते की फोटो काढायची आहे, कॅप काढ. तर फोटो काढायसाठी मी कॅप काढली, पण तुम्ही बघू शकता हवा सुरू आहे, थंडीगार हवा सुरू आहे. आणि इथे आम्हाला 6 वाजले होते, कारण की तिथूनसुद्धा आम्ही 4-5 वाजता निघालो होतो. आणि रस्त्यामध्ये आम्हाला ही नदी मिळाली. तर बघू शकता खूप फ्रेश वाटत होतं वातावरण. आणि तिथनं आम्ही निघालो, रायगडवरून निघालो समोर. तर गाडीमध्ये पण फार थंडी लागत होती, कारण की काचावर ओस येत होती, तर आम्हाला AC लावा लागत होती. त्याच्यामुळे मग पुन्हा गाडीमध्ये थंडी लागत होती. आणि समोर तुम्ही बघू शकता सूर्य उगवत आहे, खूप छान वाटत आहे. गाडी हलत आहे म्हणून तेवढं काही क्लिअर दिसत नाही, पण जेवढं काढायचा मी प्रयत्न केला आहे. काचावर तुम्ही बघू शकता ओस आहे काचावर.
आणि मी खिडकी खोलली तर सगळे चिल्लावायला लागले की खिडकी बंद कर, थंडी हवा येत आहे म्हणून. आणि बघू शकता बाहेर खूप छान वातावरण होतं, एकदम फ्रेश वातावरण. आणि समोर मग आम्ही एका दुकानामध्ये थांबलो होतो, तर आम्ही घरूनच पोहे वगैरे घेऊन आलो होतो. तर ते आपला घरून पण फराळ वगैरे सगळं आम्ही बनवून आणलेलं होतं. तर इथे थांबलो आणि इथे मग आम्ही नाश्ता वगैरे करत होतो. आणि इथे फ्रेश वगैरे झालो आम्ही. घरूनच दीदीने पोहे वगैरे करून दिले होते आम्हाला आणि फक्त आम्ही इथे खाल्लं. बघू शकता आम्ही सगळं आणलं होतं सोबतच. आणि सगळं यूज अँड थ्रोवाल्या प्लेटा वगैरे आणलं होतं आणि तिथून चहा वगैरे पिऊन मग आम्ही समोरच्या रस्त्याला लागलो. तर बघू शकता आणि ह्या साईडला जिथे आम्ही चाललो आहोत ह्या साईडला सगळीकडे इतकं जंगल होतं, नद्या, जंगल आणि मस्त वाटत होतं पहाडी वगैरे बघायला. आणि आता मी तुम्हाला सांगून देते आम्ही कुठे चाललो आहोत. तर आम्ही चाललो आहोत जगन्नाथपुरी उडीसाला. तर बघू शकता हा मेन गेट आहे पुरीचा. आम्ही पोचलो आहोत पुरीला. तर आम्ही एंटर करत आहे आता पुरीला, ओडिसा पुरीला, जगन्नाथपुरी. जय जगन्नाथ महाराज. बघू शकता किती भव्य आणि किती सुंदर गेट बांधलं आहे एंट्रीला, वेलकमसाठी. खूप सुंदर. आणि रस्ता पण बघू शकता तुम्ही किती सुंदर करून ठेवले आहे. आणि जिकडे तिकडे वाहन तुम्ही नारळाचे झाडं होते. खूप छान वातावरण होतं. आणि खरंच म्हणूनच लोक जानेवारी, नोव्हेंबर आणि डिसेंबर ह्या 3 महिन्यात जास्त प्रवास करतात. तर आमची ही ट्रिप खूप छान होती, आनंद आहे. आणि म्हणजे इतकी फ्रेश वातावरण होतं ना, इतकं म्हणजे छान वाटत होतं, थकवा कुठेच नव्हता जाणवत. तर बघू शकता आम्ही जगन्नाथपुरीला पोचलेलो आहोत. तर आम्ही आमच्या हॉटेलमध्ये पोचलो आहोत. नाही, ते सॉल्ट आऊट झालेलं आहे रूमा, पण आम्ही ऑनलाईनच बुक केल्या होत्या आमच्या 3 रूमा. कारण की आम्ही 13-14 लोक होतो सगळे मिळून. तर आम्ही 3 रूमा केल्या होत्या. तर आमच्या ऑनलाईन होतं म्हणून आम्हाला काही प्रॉब्लेम नाही झाले. तर बघा मी आता जगन्नाथपुरीला पोचलेली आहे. जय जगन्नाथ महाराज. आणि गर्दी खूप फार गर्दी होती. तर आम्ही रात्रीच दर्शन केले आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी सुद्धा आलो होतो आम्ही. बघू शकता किती सुंदर मंदिर आहे, पूर्ण भव्य आहे. आणि मी 2003मध्ये आली होती, माझी पिकनिक आली होती. तेव्हा इतकी गर्दी वगैरे काहीच नव्हती. आणि आता फार गर्दी आहे तिथे. त्यावेळेस तर दर्शन पण इतके छान होत होते, मोकळ्याने होत होते. आणि आता तेवढं नाही आहे. तर बघा आम्ही रात्री दर्शन, पहिले दर्शन आम्ही रात्री केलं होतं, कारण की आम्ही संध्याकाळी पोचलो होतो पुरीला. तर संध्याकाळी आम्ही फ्रेश वगैरे झालो आणि त्यानंतर आम्ही दर्शन केले. दर्शनाला आम्हाला 5 तास लाईनीत राहावं लागलं, कारण की सुट्ट्यांचे दिवस असल्यामुळे फार गर्दी होती इथे. तर 5 तास लाईन लावली होती. तर आम्ही साड्या वगैरे घातल्या होत्या छान. तर तेवढं फोटो वगैरे काही काढण्यात आलं नाही, कारण की गर्दीच एवढी होती. तरी मी 1-2 फोटो काढलेले आहेत, तुम्ही बघू शकता. आणि तुम्हाला तिथली व्यवस्था मी दाखवत आहे, बघू शकता. तिथे 2 किलोमीटरपर्यंत हे लाईन होती. आणि बघू शकता इतकी गर्दी होती, पुष्कळ गर्दी होती. 5 तास लाईनीत राहणं म्हणजे मजाक नाही आहे. पुष्कळ म्हणजे सुट्ट्यांमुळे ही गर्दी होती मेन म्हणजे. तर अशी पण गर्दी राहते, पण सुट्ट्यांमुळे जास्त गर्दी होती. तर बघू शकता तुम्ही गर्दी. तर 2 किलोमीटर पर्यंत त्यांनी पेंडॉल लावले होते लाईनीसाठी. तर फार गर्दी होती आणि ढकल सुरू होतं मंदिरात. पण तरी आमचे मस्त दर्शन झाले. आणि दुसऱ्या दिवशी आम्ही सकाळी फ्रेश होऊन सुद्धा मंदिरात आलो, कारण की रात्री आम्ही काही फोटो वगैरे काहीच काढलं नव्हतं. तर आम्ही मागच्या साईडने वगैरे सगळं फिरलो मंदिराच्या इथे, फोटो वगैरे काढलं. तुम्हाला सकाळची वेळ दाखवत आहे, ही सकाळची वेळ आहे 9 वाजताची. तर इथे आम्ही छान मस्त फिरलो, फोटोशूट वगैरे केले, व्हिडिओज काढले पुष्कळ. बघू शकता तुम्ही मंदिर. पण मी जेवढं व्हिडिओमध्ये बघितलं की झेंडा हवेच्या विरुद्ध दिशेने वाहतो, तसं काही नाही आहे. आम्ही जेव्हा रिअलमध्ये पाहिलो, ज्या दिशेने हवा वाहते त्याच दिशेने शिखरावरचा झेंडा, जो मंदिरावरचा झेंडा आहे त्याच दिशेने वाहतो. आणि कारण की जिथपर्यंत आपण प्रत्यक्षात बघत नाही तिथपर्यंत आपल्याला का म्हणते यकीन नाही होत. तर तिथून मग आम्ही बघा
इथले हे जे बस आहे त्यांनी म्हणजे गव्हर्मेंटवाल्यांनी तिथे म्हणजे सोय केलेली आहे, जासाठी यासाठी फ्रीमध्ये व्हॅन ठेवलेले आहे त्यांनी, ई बाईक म्हणून. तर ते ठेवलेलं आहे, तर त्याच्यात वगैरे बसलो. आणि त्यानंतर मग आम्ही आमचा स्वतःचा रिक्षा करून पुन्हा आम्ही बेडीवाले हनुमान आहे तिथे निघालो. तर बघू शकता तुम्ही, छान मस्त. आपण पुष्कळ गर्दी आहे, ट्रॅफिक आहे, पण काही वाटत नाही. एवढ्या ट्रॅफिकमध्ये चालायला वगैरे काही वाटत नाही. तर तुम्ही बघू शकता किती दूरपर्यंत हे पेंडॉल वगैरे लावलेलं आहे त्यांनी लाईनीसाठी 2 किलोमीटर. आणि नंतर आम्ही पोचलो आहो बेडीवाले हनुमान. तर इथली पण एक स्टोरी आहे, तुम्ही यूट्यूबवर सर्च करू शकता. तर बेडीवाले हनुमान मंदिर आहे, हां, समुद्राच्या जवळच आहे, जास्त दूर नाही आहे. तर इथे सुद्धा फार दुकानं वगैरे मस्त लागलेले आहे. तुम्हाला काही घ्यायचं असेल तर तुम्ही इथून सुद्धा घेऊ शकता, कारण की प्रत्येक ठिकाणी एकच एक वस्तू राहतात. तर इथे सुद्धा तुम्ही घेऊ शकता. छान छान मूर्त्या दगडामध्ये कोरलेल्या आहे, छान मस्त सुंदर सुंदर आहे. तर इथे बघा आतमध्ये आम्ही गाभाऱ्यामध्ये आलो. तर इथे एक देवीची मूर्ती आहे, बालाजीची मूर्ती आहे. आणि त्यानंतर आम्ही पायदळच इथे आलो समुद्राकडे. आणि समुद्रावर आले तर इतकं निवांत वाटलं. पूर्ण म्हणजे थकावट जेवढी होती नव्हती ती सगळी निघून गेली. आणि ऊन होती, फार ऊन होती, कारण की आम्हाला 12 वाजून गेले ते समुद्रावर जातपर्यंत. तर बघू शकता तुम्ही. आणि भीड तेवढी नव्हती, छान होती, कारण की सकाळी सगळे मंदिरात होते दर्शनाला. तर आम्ही इथे बीचवर आलो होतो. आणि बघा, हा आमचा छोटू बघा, यांनी नारळ पाणी पिलं आणि त्याच्यातच रेती टाकून मस्त खेळायला लागला. आणि त्याने फुल एन्जॉय केलं. आणि तो लहान असल्यामुळे कसं आहे, त्याची प्रत्येक जीत आम्हाला मानावी लागते. तर मस्त त्यांनी आपलं फुल एन्जॉय केला. आणि इथे बघा समुद्र, विशाल समुद्र. समुद्राच्या जेव्हा लाटा येतात ना, इतकं छान वाटते. खूप एन्जॉय केला आम्ही. इथे सुद्धा खूप एन्जॉय वगैरे केला, पण आम्ही ओलं नाही झालो, कारण की आम्हाला रूम चेकआउट करायची होती, त्यामुळे आम्ही ओलं वगैरे झालो नाही. तर नेक्स्ट टाईम येऊ तेव्हा आम्ही पूर्ण फुल प्लॅनिंगने येऊ, कारण की आमचा हा प्लॅन घाई गडबडीतच जमला. पण दर्शन महत्त्वाचे होते, तरीसुद्धा आम्ही पुष्कळ एन्जॉय केला. तुम्ही बघू शकता व्हिडिओ. तर मी काही व्हिडिओ तुम्हाला इथे टाकलेले आहे. आणि मी जो लॉंग ड्रेस घातला होता त्याच्यामुळे मला बरोबर चालता वगैरे नव्हता येत, पण हा ड्रेस माझा मॅचिंग झाला आहे मस्त. आणि इथे बघा आमचा छोटकू आणि त्याचे पापानाच म्हणतो तो बडे पप्पाला, तर पापाना रेती खेळत बसले. तर त्यांनी सगळं सामान आणलं होतं रेतीवर खेळायला, पण आम्ही घाई गडबडीत आमच्या गाडीतच राहून गेला. Under the boughs where the shadows play, the wind hums songs at the break of day. Whispering pines, secrets untold, carrying tales only the forest holds. Moonlight spills. समुद्रात खेळून वगैरे झाल्यानंतर आम्हाला शंखवाला दिसला. तर आम्ही शंख घ्यायला दुकानातून तर आपण घेतोच, पण हे लोक पण फार दिवसभर फिरतात, मेहनत करतात, समुद्रात जातात, सगळं शंख वगैरे काढतात, त्यांना क्लीन करतात. म्हणून आम्ही विचार केला की दुकानातून न घेता यांच्याचकडून घेऊ आपण. तर आम्ही इथे बार्गनिंग वगैरे करत होतो. तर त्यांनी छान बार्गनिंग वगैरे लावलेली आहे. तर आणि जास्त महागात सुद्धा पडलं नाही. तर हा जो शंख वाजवत आहे आम्हाला, हा 300ला पडलेला आहे. आणि मी एक साधा शंख घेतला, तो 200ला पडलेला आहे. तर बघू शकता हा शंख मी 2 शंख घेतलेले आहे. आणि बार्गनिंगमध्ये समोर आहे माझी लहान बहीण,
ती खूप बार्गनिंग करण्यामध्ये वस्ताद आहे. मला तेवढी नाही जमत, पण माझ्या बहिणीला खूप छान जमते बार्गनिंग, तर तीच करत होती बार्गनिंग. तर असे आम्ही म्हणजे 5 तरी शंख घेतले आहे. मी 2 घेतले, मम्मीने घेतले, माझ्या बहिणीने घेतले. आणि मग तिथून समुद्रावरून निघाल्यानंतर आम्ही एक हॉटेल बघितलं, तिथे आम्ही जेवायला बसलो. तर तिथे जेवण वगैरे केलं, फ्रेश वगैरे झालं. आणि आम्हाला माहीतच नव्हतं की माझ्या मुलीने बॉटलामध्ये समुद्राचं पाणी आणलं आणि त्याच्यामध्ये पाण्यामध्ये नंतर कळालं की छोटे छोटे फिश होते, मासे होते. ते बघा मासे. तिला म्हटलं आम्ही हे जिवंत राहणार नाही घरी जातपर्यंत, कारण की नागपूर ओडिसापासून खूप दूर आहे. तर तरी तिने आणलं का नाही, मला घरी पाणीच न्यायचं आहे. तर ती मासे वगैरे आम्ही तिथे ठेवले. मग आम्ही आलो कार पार्किंगमध्ये. तर कार पार्किंगमध्ये इथे आलो. तर इथे आम्ही आता समोर जाणार आहोत. आणि थंडीच वाजत होती, कारण की थंडीचा दिवस आहे आणि थंडी फार. आणि तिथे समुद्रावर तेवढी थंडी वाटत नव्हती, काहीच वाटत नव्हती. आणि इथे फार थंडी होती. तर मग इथे आता आम्ही पोचलेलो आहोत कोणार्क मंदिरला पोचलेले आहो. पण इथे कसं सकाळची वेळ असल्यामुळे तेवढी जास्त गर्दी नाही आहे. पण इथे सुद्धा म्हणजे मंदिरापेक्षा जास्त इथे गर्दी नाही आहे. मंदिरात फार गर्दी होती आम्हाला, कारण की 5 तास लाईनीमध्ये लागून आम्हाला दर्शन मिळाले. पण दर्शन पण तेवढे व्यवस्थित झाले नाही, कारण की ढकल हेच होतं. आणि इथे सुद्धा बाहेरपर्यंत छान दुकानं आहे. तुम्हाला शॉपिंग करायसाठी तुम्ही शॉपिंग कराल तर तुम्ही जगन्नाथ मंदिराजवळ करण्यापेक्षा कोणार्कला या आणि तिथे शॉपिंग करा. कोणार्कला खूप छान दुकानं आहे आणि भरपूर दुकानं आहे. तर आम्ही इथून पण सुद्धा कोणार्कला जायला ॲटो केला होता. आणि तिथून मग आम्ही कोणार्कला अंदर गेटला पोचलो. तर गेटमध्ये पण एंट्री पास आहे, तुम्हाला तिकीट काढावी लागणार आहे. तर आम्ही 14 लोकांची तिकीट वगैरे काढली. आणि तिथून मग आम्ही गाईड केला होता. तर कारण की आपल्याला संपूर्ण माहिती मिळण्यासाठी गाईड केला होता. तर बघू शकता तुम्ही इथे सुद्धा लाईन लागलेली आहे चेकिंगसाठी. तर चेकिंगसाठी लाईन लागली होती. तर इथून बघा तुम्ही किती सुंदर आहे कोणार्क मंदिर, खूप सुंदर आहे. आणि याचीसुद्धा हे प्राचीन मंदिर आहे आणि याचीसुद्धा स्टोरी आहे. तर तुम्ही यूट्यूबमध्ये सर्च करू शकता, कोणार्क मंदिर म्हणून सर्च करू शकता, तुम्हाला संपूर्ण माहिती मिळणार. आम्ही गाईड केला होता, पण गाईडचा तेवढा आवाज मोबाईलमध्ये क्लिअर येत नव्हता, त्यामुळे मग मी तो आवाज कट केला. तर बघू शकता तुम्ही खूप छान होता. इथे सुद्धा गर्दी होती, कारण की तिथले लोक इथे तर येणारच बघायला. तर बघू शकता गर्दी तुम्ही. तर आम्ही स्वेटर वगैरे सगळं घालून आलो होतो, कारण की थंडी होती त्यामुळे. आणि थंडी डिसेंबर महिना लागला तरी थंडी काही जायचं नाव नव्हतं घेत, थंडी आहे. आणि आम्ही चारीकडून बघितलं, भव्य बघितलं ना. आम्हाला जे गाईडनी सांगितलं खूप खूप सुंदर प्रकारे सांगितले त्यांनी. म्हणजे हे कसलं आहे, इथलं प्रत्येक रथाच्या एक जो चक्का आहे, त्या प्रत्येक चक्क्याची वेगळी स्टोरी आहे, प्रत्येक शिलांची वेगळी स्टोरी आहे. इथे म्हणजे पूर्ण आपल्या जीवनशैलीची माहिती दिली आहे. या मंदिरामध्ये पूर्ण जीवनशैलीची माहिती दिली आहे. बघू शकता हे गार्ड आहे आणि हे आम्हाला माहिती सांगत आहे की काय आहे, कसं आहे. पण त्यांचा आवाज मोठा येत नव्हता, त्यामुळे आणि पब्लिकचा पण आवाज होता, त्यामुळे ते क्लिअर येत नव्हतं मोबाईलमध्ये, म्हणून मी तो आवाज स्किप केला आहे. आणि त्याच्यामुळे आणि माहितीसाठीच आम्ही म्हणजे गाईड केला होता. आणि खूप छान होते हे गाईड दादा पण. आणि खरंच तुम्ही तिथे गेल्यावर गाईड करा. आणि तुम्हाला गाईड नसंही करायचं, तुम्ही यूट्यूबवर सर्च करून माहिती घेऊ शकता. पण तिथे यूट्यूबवरून आणि तिथे प्रत्यक्षात जे सांगतात, एक एक शैली पाहून, एक एक मूर्ती पाहून आपल्याला जी माहिती सांगतात, तो अनुभव जो आहे तो वेगळाच आहे. तर यांच्याकडून आम्ही जी माहिती घेतली तेव्हा आम्हाला कळलं की प्रत्येक चक्क्याची जी एक एक स्टोरी आहे ती वेगळी आहे. प्रत्येक मूर्तींची स्टोरी ती वेगळी आहे, माहिती वेगळी आहे. तर आणि खूप छान आहे, खूप. आणि क्लीन, मेन म्हणजे क्लीन. इथे साफसफाई फार आहे, खूपच साफसफाई आहे. आणि मला तीच गोष्ट खूप आवडली की इथे साफसफाई आहे. तर बघू शकता तुम्ही, मी म्हणजे मोबाईल खाली करून घेतला होता, म्हणून ते असं आलं.
आणि बघू शकता कामं सुरू आहे तिथे. अजूनही या मंदिराचं काम सुरू केलेलं आहे, कारण की त्या गाईडनी सांगितलं आहे की 2028मध्ये ह्या मंदिर उघडण्यात येणार आहे आणि मूर्ती जी आहे ती स्थापना करणार आहे. मंदिर म्हणजे अंदरून बंद आहे, अंदरून कोणाला एंट्री आहे नाही अंदर गाभाऱ्यात जायला, तर ते गाभाऱ्याची एंट्री ते करणार आहे 2028मध्ये. आणि बघू शकता इथे तुम्ही खाली बचपना दिला आहे, मधात जवानी दिली आहे आणि सगळ्यात वरती म्हणतात बुढापा आहे. ते असं चित्र तिथे अंकित केलेलं आहे. लहानपासून तर बुढाप्यापर्यंत आपला जे जीवनशैलीची दिनचर्या आहे काय आहे हे सगळं ह्या मंदिरावर कोरलेलं आहे. आणि इथे कोरीवकाम इतकं क्लीन आहे. जेव्हा तेव्हा ते केलं असणार, तर किती वर्ष लागले असं या कामाला. आणि इथे बघा हे जे मंदिर आहे सूर्यदेवताच्या 2 बायका होत्या त्यांचं मंदिर आहे ते. आणि ते नंतर समोर आम्ही आलो तर इथे नवग्रहाचं मंदिर होतं, ते इथे सुद्धा आम्ही दर्शन केले. हे नवग्रहाचं मंदिर आहे, शनिदेवाचं मंदिर आहे, नवग्रह आहे इथे. तर इथून पण तुम्ही सामान वगैरे घेऊ शकता. आणि इथे मेन म्हणजे असे दिवे देतात, ते दिवे लावासाठी देतात की तुम्ही दिवे लावा. आणि तिथून मग आम्हाला येता रात्र झाली. मग रात्र कोणार्क मंदिराहून रात्र होता, तर सगळ्यांची डिमांड होती की रात्रीसुद्धा आम्हाला समुद्र बघायचा आहे. तर आम्ही साईडलाच गाडी थांबवून उतरलो खाली आणि रात्री समुद्र बघायला लागलो. तर रात्रीसुद्धा इतकं सुंदर वाटत होतं, पण जेव्हा मागं बघत होतो तर थोडंसं अंधार बघून असं भयानी वाटत होतं. पण तिथे पण सुद्धा रात्री इतका आवाज येतो समुद्राचा, खूप छान वाटत होतं. तिथे आम्ही थोडंसं बसून वगैरे चाट वगैरे खाल्ली. आणि तुम्हाला क्लिअर दिसत नसणार कारण की मोबाईलमधून रात्रीची वेळ होती त्यामुळे दिसत नसणार, पण खूप छान वाटत होतं. मी आता तुम्हाला म्हणजे आवाज ऐकू नाही शकणार आहे कारण की मी एवढं क्लिअरिटी नाही आहे आणि मला कॉपीराईट येते म्हणून, त्यामुळे मी तर बघू शकता रात्रीची वेळ असल्यामुळे काही तेवढं दिसत नाही आहे. आणि खूप छान वाटलं कोणार्क मंदिरात वगैरे फिरून. आणि तिथूनच म्हणजे कोणार्क मंदिराच्या थोडं समोर आलं की समुद्र लागतो, म्हणजे तिथून रोडच गेला आहे, समुद्राच्या बाजूने किनाऱ्यावरून रोडच गेलेला आहे. आणि जिकडे तिकडे नारळाचे झाडं आणि रेतीसुद्धा इतकी बारीक, खूप खूप छान वाटलं मला तिथे. आणि माझा दुसरी वेळ आहे ओडिसामध्ये. मी पहिल्यांदा आली होती तेव्हा 2003मध्ये आली होती आणि आता मी आलेले आहे 2025मध्ये. तर वर्षाचं शेवट म्हणजे आम्ही जगन्नाथ महाराजाचे दर्शन करूनच केले आहे. वर्षाच्या शेवटी आम्ही एक पिकनिक म्हणजे आम्हाला जायचं होतं म्हणून एक पिकनिक ठरवली आहे. तर आम्ही इथे आलो कारण की पुरी एक असं ठिकाण आहे ते आपले दर्शनसुद्धा होते आणि दर्शनासोबत आपले म्हणजे पिकनिक म्हणजे मेन फिरणं, समुद्रात खेळणं हे सुद्धा होते. त्यानंतर आम्ही समोर आलो तर तिथे आम्ही आलो इथे बिग ब्रदर्समध्ये धाब्यामध्ये जेवण करायसाठी. आणि इथून आम्हाला निघायचं होतं लिंगेश्वर मंदिरासाठी, तिथे आम्हाला रूम बघायची होती. तर बघू शकता इथे आम्ही थांबलो. तर आणि फार मस्त हॉटेल होतं आणि जेवणसुद्धा खूप छान होतं आणि त्यांची सीट वगैरे खूप छान होतं, पॉश होतं सगळं. तर बघू शकता इथे आम्ही फ्रेश वगैरे झालो आणि जेवण वगैरे केलं. जेवण खूप छान होतं, पण एक आहे जेवढं आपण म्हणजे तिखट खातो इथे खूप फिकं खातात त्या मानाने. तर ठीक आहे, एखाद्या वेळेस असं सुद्धा. तर आम्ही मेनू वगैरे बघून ऑर्डर वगैरे दिला आणि आमचा छुटकू वेट करत होता जेवणाची. आणि त्यानंतर आम्ही सकाळीच आलो होतो. तर इथे सकाळी सुद्धा लाईन लागली होती लिंगेश्वर मंदिरासाठी. आणि लिंगेश्वर मंदिराचं जे बाहेरचं जे वातावरण आहे ना, क्लीन आहे आणि एकदम साफसफाई सुंदर आहे. तुम्ही इकडे तिकडे पाहाल तरी खूप सुंदर वाटत आहे. बघू शकता लाईनीमध्ये लागला हो आम्ही. पूजेचं वगैरे सामान घेतलेलं होतं कारण की जगन्नाथ मंदिरात आम्हाला पूजेचं सामान अलाव नव्हतं आणि एवढ्या गर्दीमध्ये कुठे पूजेचं सामान वावरणार, म्हणून आम्ही इथे घेतलं सामान की तिथे नको तर इथे तरीसुद्धा आम्ही चढवणार. तर इथे सामान वगैरे घेऊन घेतलेलं आहे आणि इथे सुद्धा लाईन होती, पण इथे एवढी गर्दी नाही झाली. इथे आमचं दर्शन 1 तासात होऊन गेलं आहे कारण की आम्ही सकाळीच आलो होतो. तर 1 तासात झालेलं आहे आमचं दर्शन. आणि बघू शकता तुम्ही मागे किती साफसफाई आहे, पुष्कळ साफसफाई आहे. आणि त्यानंतर दर्शन झाल्यानंतर आम्ही इथे नाश्ता केला. तर दोन्हीकडे बघू शकता, इकडे दहीवडे, सांबारवडा, आणखी ते गोड काहीतरी भेटते लाडूसारखं ते. तर इथे आम्ही नाश्ता केलो
पण एक आहे, आपल्या जिभेला जे चव लागलेली आहे तिखटाची ते इथे नाही मिळणार. इथे सगळीकडे फिकच खायला मिळणार आहे तुम्ही. आणि तिथून आम्ही निघालो पुन्हा रायगडसाठी वापसीला. तर ताईकडे आम्ही मग मुक्काम केला रात्रभर. आणि त्यानंतर आम्ही तिथूनसुद्धा आम्ही जेवण वगैरे करून 4 वाजता निघालो. तर जास्त वेळ थांबलो नाही आम्ही. आणि सकाळ आम्ही घरी पोचलो. आणि घरी पोचल्यानंतर लागली होती भूक, तर आम्ही समोसे बोलवले आणि समोसे वगैरे खाल्ला आम्ही नाश्ता. त्यानंतर मग फ्रेश वगैरे झालो आणि मग आपला आहे धोबीघाट. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा मला. आणि लाईक, सबस्क्राईब, शेअर नक्की करा. बाय. आणि हे आमचे पिल्ले 4 दिवस घरी होते कोंडून. बाय.